तर चला, आता मोदीजींनी जो मला पर्सनली जो जीमेल पाठवलेला आहे, मी तुम्हाला तो जीमेल वाचून दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर पंतप्रधानांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, असं सर्वात अगोदर वर लिहिलेलं आहे. प्रिय देशवासियांनो, लक्ष देऊन ऐका. प्रिय देशवासियांनो, गुढीपाडव्याच्या पवित्र आणि मंगलमय प्रसंगी आपणास आणि आपल्या कुटुंबियांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षारंभाचे प्रतीक असलेला हा पावन सण नव्या आशा आणि नव्या प्रारंभाचा संदेश देतो. उंच उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तो प्रतिकूलतेवर न्यायाच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. हा सण वसंताच्या आगमनाशी जोडलेला असून पुनरुज्जीवनाचा ऋतू मानला जातो. आज भारत प्रगती आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत असताना गुढीपाडव्याचा संदेश अधिक सुसंगत ठरतो. या सणात अंतर्भूत असलेली मूल्ये हीच आपल्याला मार्गदर्शन करतात. झपाट्याने बदलणाऱ्या या जगात या परंपरा आपल्याला आधार देतात, आपल्या मुळांशी जोडून ठेवतात आणि आपली ओळख जपण्याची प्रेरणा देतात. गुढीपाडव्याची ही सकारात्मक ऊर्जा आणि आपण वर्षभर नव्या निर्धाराने आणि ध्येय भावनेने पुढे जाऊया. हे नवीन वर्ष सर्वांना जीवनात सुख, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ, ही शुभेच्छा. आपला नरेंद्र मोदी. जीमेल तसा फार मस्त आहे. जीमेल मध्ये फार साऱ्या गोष्टी सांगितल्यात की गुढीपाडवा सणाचं महत्त्व काय. तो सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. वाचून फार मस्त वाटलं, पण जास्त आनंद याचा झाला की तो त्यांनी मला पर्सनली पाठवलाय.